आज बनवूया आपण फोफीस मसाला। त्यासाठी इथे मी एक बकऱ्याचा फोफीस घेतलेला आहे। कोणी याला फेफसा म्हणतं, फेफडा म्हणतं, तर कोणी याला गोटचे लंग्स म्हणतं। तुम्हाला ज्या भाषेत बोलायचं आहे त्या भाषेत तुम्ही बोलू शकता। इथे एक फोफीस घेतले, त्याला स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे। त्याच्यावर असणारी पातळ अशी स्किन असते ती काढून घ्यायची आपल्याला, ती शरीरासाठी हानिकारक असते। ती काढल्यानंतर पुन्हा फोफीस कट करायचे, 4 ते 5 पाण्यात धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद लावून छान अर्धा तास मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईत 2 चमचे तेल घालायचे, ठेचलेलं लसूण, चिरलेला कांदा घालायचे आणि छान परतून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालायचे, फोफीस घालून छान परतून घ्यायचे आणि आपल्याला फोफीस अर्धा ते पाऊण तास वाफेवरती शिजून घ्यायचे। आधीमध्ये चेक करायचे। आता आपला फोफीस शिजल्यानंतर तुम्हाला आवडत असतील तेवढे तुम्ही मसाले घालू शकता। आपलं सुकं खोबरं भाजलेलं बारीक वाटलेलं ते घालायचे 2 चमचे आणि आपला फोफीस तुम्हाला जसं ग्रेव्ही थिक जाड ठेवायची त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता आणि फोफीस आपला खाण्यासाठी तयार आहे। वरून छान कोथिंबीर घालायची आणि भाकरी भातासोबत आस्वाद घ्यायचा। थँक्यू।